नमस्कार. आज आपण बघणार आहोत संस्कृत ग्रॅमरमधला एक फॅन्टॅस्टिक टॉपिक, समास. हो, समास. आता हे नाव ऐकून घाबरायची गरज नाही ना. इट्स ॲक्च्युली क्वाईट लॉजिकल अँड इंटरेस्टिंग. इमॅजिन करा, तुम्हाला एक मोठी गोष्ट अगदी थोडक्यात शब्दात सांगायची आहे, पॉवर पॅक्ड. तेच तर करतो समास. सो लेट्स बिगिन. इमॅजिन दोन मित्र बोलतायत, श्रुती आणि अनुकृती. श्रुती म्हणाली, अहम दिनम दिनम विद्यायाः आलयम समयम अनतिक्रम्य गच्छामी. म्हणजे मी दररोज वेळ न चुकवता विद्येच्या घरी म्हणजे स्कूलला जाते. थोडंसं लांब चौडा सेंटेन्स नाही का? पण त्यावर अनुकृती अगदी स्मार्टपणे उत्तर देते, अहम अपि प्रतिदिनम विद्यालयम यथासमयम गच्छामी. मीनिंग तोच आहे, पण किती कॉम्पॅक्ट, किती शार्प. तिने दिनम दिनम ऐवजी प्रतिदिनम वापरलं, विद्यायाः आलयम ऐवजी विद्यालयम वापरलं आणि समयम अनतिक्रम्य ऐवजी यथासमयम वापरलं. अजून एक एक्झाम्पल घेऊया. श्रुती विचारते, किम त्वम जानासी यद वसुदेवस्य सुतः कः आसीत. तुला माहितीये का वसुदेवाचा मुलगा कोण होता? अनुकृती कॉन्फिडेंटली म्हणाली, जानामी वसुदेव सुतः श्रीकृष्णः आसीत. माहितीये ना, वसुदेवाचा मुलगा म्हणजे वसुदेव सुतः श्रीकृष्ण होता. आता लास्ट वन. श्रुती म्हणाली, मला ना पिवळा रंग खूप आवडतो, तो पिवळं वस्त्र धारण करायचा. अनुकृतीने ते करेक्ट केलं. सत्य बोलतेस, तो पीतांबरम धारयति स्म, म्हणून तर त्याला पीतांबरः या नावाने पण ओळखतात. सो या कॉन्व्हर्सेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं का, श्रुती जे काही विस्ताराने तोडून तोडून सांगतेय त्यालाच अनुकृती एकत्र करून एक जोड शब्द बनवून अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये सांगतेय. हा जो शब्द तोडून विस्ताराने सांगण्याचा प्रकार आहे त्याला म्हणतात विग्रह. आणि जे अनुकृती करतीये म्हणजे शब्दांना एकत्र जोडून एक नवीन कॉम्पॅक्ट शब्द बनवणे, त्याला म्हणतात समास. सिम्पल. इट्स लाईक कन्व्हर्टिंग अ होल फोल्डर ऑफ फाइल्स इनटू अ सिंगल झिप फाईल. संस्कृतमध्ये मेनली समासचे 4 प्रकार आहेत. 4. नंबर 1 अव्ययी भाव, नंबर 2 तत्पुरुष, नंबर 3 द्वंद्व आणि नंबर 4 बहुव्रीही. डोंट वरी, आपण एक एक करून सगळे बघणार आहोत. कर्मधारय आणि द्विगु हे तत्पुरुषचेच 2 उपप्रकार आहेत. चला सुरू करूया पहिल्या प्रकाराने, अव्ययी भाव समास. ह्या नावातच त्याचा अर्थ लपलाय. अव्यय. अव्यय म्हणजे असा शब्द ज्याचं रूप लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही, तो तसाच राहतो. या समासामध्ये जो पहिला शब्द असतो ज्याला पूर्वपद म्हणतात, तो एक अव्यय किंवा उपसर्ग असतो आणि तोच मेन असतो, तोच प्रधान असतो. आणि मजेची गोष्ट काय माहितीये, हे 2 शब्द जोडल्यावर जो नवीन समस्त पद तयार होतो तो पूर्ण शब्दसुद्धा एक अव्ययासारखाच काम करतो. फॉर एक्झाम्पल, यथामती याचा विग्रह होतो मतिम अनतिक्रम्य, म्हणजे बुद्धीप्रमाणे और अकॉर्डिंग टू वन्स इंटेलिजन्स. इथे यथा हा पहिला शब्द तो प्रधान आहे, तो डायरेक्शन देतोय. अजून एक एक्झाम्पल, उपगुरु. विग्रह आहे गुरोः समीपम, गुरूंच्या समीप, गुरूंच्या जवळ. इथे उप हा शब्द मेन आहे, तो डायरेक्शन देतोय. पुस्तकात एक टेबल दिलाय, त्यातले काही एक्झाम्पल्स बघूया. अनुगुणम विग्रह होतो गुणानाम अनुरूपम, म्हणजे गुणांनुसार, प्रॉपर्टीजला सुटेबल. निर्बाधम विग्रह बाधानाम अभावः, म्हणजे कोणत्याही अडथळ्याचा अभाव, विदाउट एनी ऑब्स्टिकल. प्रतिदिनम विग्रह दिने दिने इति, म्हणजे दररोज. सो अव्ययी भाव ओळखायची की सिंपल आहे. पहिला शब्द अव्यय आणि तोच बॉस. आता पुढे जाऊया. सेकंड आणि सगळ्यात कॉमन प्रकारावर, तत्पुरुष समास. इथे स्टोरी थोडी उलटी आहे. अव्ययी भावमध्ये पहिला शब्द प्रधान होता, तत्पुरुषमध्ये दुसरा शब्द म्हणजे उत्तरपद प्रधान असतो. आणि पहिल्या शब्दाला द्वितीयपासून सप्तमीपर्यंतची कोणतीही विभक्ती लागलेली असते. थोडक्यात दुसरा शब्द मेन हिरो आहे आणि पहिला शब्द त्याला सपोर्ट करतोय. फॉर एक्झाम्पल, ग्रामगतः याचा विग्रह आहे ग्रामम गतः,
म्हणजे गावाला गेलेला. इथे गेलेला हे ॲक्शन हा मेन शब्द आहे. कोठे गेलेला? गावाला. तर ग्रामम हा शब्द सपोर्ट करतोय. ग्रामममध्ये द्वितीया विभक्ती आहे म्हणून याला म्हणतात द्वितीया तत्पुरुष. अजून एक एक्झाम्पल, वनराजः. विग्रह होतो वनस्य राजा, वनाचा राजा. मेन कोण आहे? राजा. कुठचा राजा? वनाचा. तर राजा हा उत्तरपद आहे, दुसरा शब्द प्रधान आहे. आणि वनस्य मध्ये षष्ठी विभक्ती आहे, सो हा झाला षष्ठी तत्पुरुष. टेबलमध्ये पण मस्त एक्झाम्पल्स आहेत. कालिदास लिखितम म्हणजे कालिदासेन लिखितम, कालिदासाने लिहिलेले. लिहिलेले हे मेन आहे. कोणाने लिहिलेले? कालिदासाने. तर कालिदासेन मध्ये तृतीया विभक्ती. सिंह भीतः म्हणजे सिंहात भीतः, सिंहापासून घाबरलेला. घाबरलेला हे मेन आहे. कशापासून? सिंहापासून. तर सिंहात मध्ये पंचमी विभक्ती. या तत्पुरुषमध्येच एक स्पेशल टाईप आहे, नंच तत्पुरुष. हा निगेटिव्ह अर्थ दाखवतो. बेसिकली न म्हणजे नाही. एक्झाम्पल, असत्यम. विग्रह न सत्यम जे सत्य नाही. अयोग्य. विग्रह न योग्य जो योग्य नाही. सिंपल. आता तत्पुरुषचे 2 सबटाईप्स बघूया जे खूप फेमस आहेत, कर्मधारय आणि द्विगु. पहिलं कर्मधारय. ह्या समासामध्ये 2 शब्दांमध्ये विशेषण विशेष्य म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाउन चा संबंध असतो किंवा उपमान उपमेय म्हणजे कंपॅरिझनचा संबंध असतो. फॉर एक्झाम्पल, कृष्ण सर्पः. याचा विग्रह आहे कृष्णः च एषः सर्पः म्हणजे काळा असा साप. इथे साप हे नाउन आहे आणि काळा हे त्याचा ॲडजेक्टिव्ह. कंपॅरिझनचं एक्झाम्पल, चंद्रमुखम. विग्रह चंद्रः इव मुखम म्हणजे चंद्रासारखे तोंड. इथे तोंडाची तुलना चंद्रासोबत केली आहे. सो सिंपल, राईट? घनश्यामः म्हणजे घन इव श्यामः ढगासारखा काळा. आता दुसरा सब टाईप बघूया, द्विगु समास. हा ओळखायला सगळ्यात सोपा. का? कारण याचा पहिला शब्द अ न्यू वर्ड इज ऑलवेज अ नंबर, संख्यावाचक. आणि हा पूर्ण शब्द एक समूह, एक कलेक्शन दाखवतो. फॉर एक्झाम्पल, त्रिलोकम. विग्रह त्रयाणाम लोकानाम समाहारः 3 लोकांचा समूह. नवरात्री. विग्रह नवानाम रात्रीणाम समाहारः 9 रात्रींचा समूह म्हणजे नवरात्रीच. पंचवटी. विग्रह पंचानाम वटानाम समाहारः 5 वडाच्या झाडांचा समूह. इझी पीझी. फर्स्ट वर्ड इज अ नंबर, इट्स द्विगु. आता आपण तिसऱ्या मेन प्रकारावर येऊया, द्वंद्व समास. ह्या समासामध्ये कोणी एक बॉस नाहीये, इथे सगळे पार्टनर्स आहेत. म्हणजे समासातली सगळी पदं, सगळे शब्द इक्वली इम्पॉर्टंट असतात आणि विग्रह करताना त्यांना च ने जोडतात म्हणजे मराठीमध्ये आणि. एक्झाम्पल, राम लक्ष्मणौ. विग्रह रामः च लक्ष्मणः च. राम आणि लक्ष्मण दोघेही इम्पॉर्टंट आहेत. माता पितरौ. विग्रह माताचं पिताचं म्हणजे आई आणि वडील. मजा माहितीये काय? याचा एक समाहार द्वंद्व म्हणून एक प्रकार आहे जिथे 2 गोष्टी एकत्र येऊन एक कलेक्टिव्ह आयडिया बनवतात. फॉर एक्झाम्पल, शीतोष्णम. विग्रह होतो शीतम च उष्णं च तयोः समाहारः म्हणजे थंडी आणि गरमी ह्या दोघांचा समूह म्हणजे क्लायमेट. आणि एक आहे एकशेष द्वंद्व. इथे 2 शब्द असतात पण समास बनवताना फक्त एकच शब्द शिल्लक राहतो. जसं पितरौ. ह्याचा विग्रह होतो माताचं पिताचं म्हणजे आई आणि वडील. पण समास बनवताना फक्त पितृ शब्दाचं द्विवचन वापरलंय. किती इंटरेस्टिंग आहे ना? चला आता आलोय आपण आखरी आणि सगळ्यात इंटेलिजंट समासावर, बहुव्रीही समास. हा थोडा ट्रिकी आहे पण समजून घेतला तर खूप इंटरेस्टिंग. आत्तापर्यंत आपण बघितलं अव्ययीभावमध्ये पहिला शब्द प्रधान, तत्पुरुषमध्ये दुसरा, द्वंद्वमध्ये दोघेही. बहुव्रीहीमध्ये कोणीही प्रधान नाही, ना पहिला शब्द न दुसरा शब्द. हे दोन्ही शब्द मिळून एका तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूकडे इशारा करतात. द कंपाऊंड वर्ड इज अ डिस्क्रिप्शन ऑफ समवन एल्स. क्लासिक एक्झाम्पल, पीतांबरः. हा शब्द आपण कर्मधारयमध्ये पण बघू शकतो जिथे त्याचा अर्थ होतो
पिवळे वस्त्र म्हणजे पीतम च तत् अंबरम. पण बहुव्रीहीमध्ये याचा विग्रह होतो पीतम अंबरम यस्य सह, म्हणजे पिवळे वस्त्र आहे ज्याचे तो. कोण? लॉर्ड विष्णू किंवा श्रीकृष्ण. सो पीतांबर हा शब्द ब्रह्माबद्दल बोलतोय. चतुर्मुख विग्रह चत्वाली मुखानी यस्य सह, म्हणजे 4 तोंड आहेत ज्याला तो. कोण? लॉर्ड ब्रह्मा. सो चतुर्मुख हा शब्द ब्रह्माबद्दल बोलतोय. लंबोदर विग्रह लंबम उदरम यस्य सह, म्हणजे लंब उदर आहे, पोट आहे ज्याचे तो. कोण? आपले गणपती बाप्पा. सो समस्त पद तिसऱ्याच कुणाची तरी ओळख सांगतोय. हाच आहे बहुव्रीही.